सर्वांना कसे आहात? सर्वजण मजेतच असतात. आता बघा लग्नसराई चालू आहे. प्रत्येकाच्या इथे कार्यक्रम असतात आणि लोकांना बोलवलं जातं, परंतु तिथे जे अन्न असतं ना, त्या अन्नाची फार नासधूस करतात लोक. मी कित्येक कार्यक्रमाला गेले तर आपल्या प्लेटमध्ये खूप भरपूर वाढून घेतात आणि नंतर ते खात नाहीत, वेस्ट करतात. तर असं करू नका. अन्न हे फार महागाने बनवलं जातं, म्हणजे महागाने म्हणजे मेहनतीने बनवलं जातं आणि त्याची किंमत करा. दुसऱ्याच्या अन्नाची किंमत करा. जर आपल्याच घरात आपण काही वस्तू बनवली, बिर्याणी म्हणा, करी म्हणा, तर आपण किती ती मोजकीच घेतो ना, का आपण अशा वाट्याच्या वाट्या घेऊन फेकून देतो का? नाही ना. तर तुम्ही पण दुसऱ्याच्या अन्नाची किंमत करा. जर त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे तर तुम्हाला हवं तितकं घ्या ना. 2दा घ्या, 3दा घ्या, 4दा घ्या, पण ताटात अन्न घेऊन ते वाया घालवू नका हो. कारण बाहेर परिस्थिती फार वाईट आहे हो. ज्याला अन्न मिळत नाही ना, त्यांना तुम्ही विचारून बघा की अन्नाची किंमत काय आहे ते, हो की नाही. आणि एवढं जग इथून तिथून धावपळ करते, ते अन्नासाठीच करते ना, की जेवणासाठीच करते ना, आपल्या पोटासाठीच करते ना. तर बघा, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये लोक जातात आणि अन्न वेस्ट करतात. तर मला त्यांना एक सांगणं आहे. ते म्हणतील आता आमचे पैसे आहेत, आम्ही वेस्ट करू नये तर काही करू. हां, हे बरोबर आहे, पैसा तुमचाच आहे, परंतु तुम्ही ते अन्न घ्या आणि एखाद्या गरिबाला द्या, पण वाया घालवू नका. एवढंच मला सांगायचं होतं. कारण मी परिस्थिती बघते हो. एकीकडे भरपूर अन्न आहे आणि दुसरीकडे एकदम म्हणजे लोकांना खायला नाही एका टायमाला हो. तर हेच मला सांगायचं होतं. हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.